Good morning, students. Now we are going to see our next topic, which is law of parallelogram of vectors. We have seen earlier there are different types of laws. For example, triangle law. जसं आपण याच्या आधी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन पाहिलेला आहे. त्यानंतर आपण बाकीचे पण लॉ पाहिलेले आहेत जे ट्रायंगल लॉ वरून आपण डिराईव्ह करतो किंवा ट्रायंगल लॉ अप्लाय करून ते आपण ऑब्टेन करतो, मिळवतो. कम्पिटिटिव्ह लॉ किंवा असोसिएटिव्ह लॉ, बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये जर आपण ट्रायंगल लॉ अप्लाय करून आणखी ट्रायंगल लॉ प्रमाणेच कंडिशन, फक्त थोडीशी वेगळी कंडिशन, तसेच वेक्टर्स जर आपण घेतले, जसं ट्रायंगल लॉमध्ये आपण वेक्टर्स ऑफ द सेम टाईप घेतलं होतं, इथे पण आपण वेक्टर्स ऑफ द सेम टाईपच घेणार आहोत. फक्त ट्रायंगल लॉमध्ये जे आपण दोन वेक्टर्स घेतले होते ते एकानंतर एक घेतले होते, टेकन इन ऑर्डर असं म्हटलं होतं आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये. म्हणजे एका वेक्टर नंतर दुसरा वेक्टर, पहिला वेक्टर सुरू झाला तो जिथे संपला तिथून दुसरा वेक्टर सुरू होऊन तो जिथे संपला तिथपर्यंत जो काही आपण काढत होतो तो रिझल्टंट वेक्टर होता. आता इथे कसं आहे की दोन्ही वेक्टर्स जर एकाच ठिकाणाहून सुरू झाले, इफ टू वेक्टर्स ऑफ द सेम टाईप रिप्रेझेंटिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ते सारख्या प्रकारचे असले पाहिजे. सारखा प्रकार म्हणजे काय, ते सारखीच क्वांटिटी रिप्रेझेंट करत असले पाहिजे. असे जर वेक्टर्स आपण विचारात घेतले आणि ते वेक्टर्स जर आपण पाहिले ते जर एकाच ठिकाणाहून सुरू होत असतील तर आपण हा लॉ अप्लाय करायचा, म्हणजे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन. त्याचं स्टेटमेंट पाहायचं तुम्ही पुस्तकामध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये. तर आपल्याला असं दिसेल, टू वेक्टर्स रिप्रेझेंटिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, बरोबर आहे की नाही. टू वेक्टर्स रिप्रेझेंटिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. म्हणजे आपल्याला जो पॅरलेलोग्राम दिसत आहे त्याच्या दोन साइड्स बघा तुम्ही, ओ ए आणि ओ बी. तर ओ ए जो आहे तो म्हणजे पी आहे आणि ओ बी म्हणजे क्यू आहे. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर ओ ए आणि ओ बी असे दोन साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम जर आपण विचारात घेतले तर आपल्याला त्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम. म्हणजे जो पॅरलेलोग्राम मधल्या दोन साइड्स ह्या एकाच पॉईंटपासून निघणारे दोन वेक्टर्स आहेत असे जर रिप्रेझेंट करत असतील तर त्या पॅरलेलोग्रामला पूर्ण केल्यानंतर त्याचा जो डायगोनल, त्याच पॉईंटपासून निघणारा जो डायगोनल असेल तो म्हणजे त्याचा रिझल्टंट वेक्टर असेल. आपल्या स्टेटमेंट पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. आता डायग्रामवरून ते स्टेटमेंट पाहायचं आहे तुम्ही. इथे आपल्याला ओ ए सी बी अशा प्रकारचा एक पॅरलेलोग्राम दिसतो आहे. याच्यामध्ये ओ ए हा एक वेक्टर आहे, ओ बी दुसरा वेक्टर आहे. तर त्यांचा रिझल्टंट हा ओ ए आणि ओ बीच्या मधातून म्हणजेच ओ सी अशा प्रकारे काढलेला आहे, जो ओ ए आणि ओ बी दोन पॅरलेलोग्रामच्या दोन साईड्स म्हणून रिप्रेझेंट करतात. अशाच प्रकारच्या पॅरलेल साईड्स समोरासमोर काढल्या तर इमॅजिनरी याप्रमाणे आपल्याला एक पॅरलेलोग्राम तयार झाल्यासारखा दिसून येतो. त्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल जो आहे तो म्हणजे काय आहे, आपला रिझल्टंट वेक्टर आहे. त्याला आपण ओ सी असं म्हणू. आता आपण फिगरवरून काय काय लिहिलेलं आहे खाली बघा. ओ ए इज इक्वल टू पी, ओ बी इज इक्वल टू क्यू आणि त्यानंतर पी आणि क्यू मधला जो अँगल आहे तो समजा आपण थिटा घेतलेला आहे, परंतु जो डायगोनल आहे तो समजा ओ ए पासून अल्फा एवढ्या अँगलवर आपण घेतलेला आहे. त्याचं काम आपल्याला पुढे पडणार. सध्या आपण फक्त त्याच्या कन्स्ट्रक्शनचा पाहतो, कन्स्ट्रक्शनचा विचार आपण सध्या करतो. आपल्याला लिहायचं सुरुवातीला ते एवढं आपण लिहायचं. यानंतर त्याचा रिझल्टंट वेक्टर जो आहे तो म्हणजे आता मी रिझल्टंट वेक्टर म्हणजे आर झाला. आता मी कन्स्ट्रक्शन करतो, इथे डॉटेड लाईननी तुम्हाला दाखवलेलं आहे कन्स्ट्रक्शन. ते म्हणजे जो पॉईंट सी आहे तिथून तर ओ एला पुढे एक्सटेंड केल्यानंतर त्या सी पॉईंटपासून तर खाली ओ ए एक्सटेंड केल्यानंतर डी या पॉईंटला आपल्याला एक परपेंडिक्युलर टाकलेला दिसून येतो. तो जो परपेंडिक्युलर आहे तिथपर्यंत सी पासून तर डी पर्यंत एक परपेंडिक्युलर टाकला तर आपल्याला सी डी लाईन मिळाली एक आणि खाली ओ एला एक्सटेंड केल्यावर ए डी लाईन मिळाली, बरोबर आहे. तो राईट अँगल ट्रायंगल आहे. अशाच प्रकारे
ओ बी जे आहे इक्वल टू ए सी आहे आणि ते डायरेक्शननी पण सेम आहेत. म्हणून मग ओ एला एक्सटेंड केल्यानंतर जर मी ए सीचा अँगल ए डीशी जर लावून पाहिला तर तो अँगल म्हणजे जसा ओ एचा ओ बी सोबत होता तेवढाच असेल आणि म्हणून तो किती असेल तर थिटा असेल. लक्षात आलं की नाही. म्हणून हा अँगल थिटा आहे म्हणून तो पण अँगल थिटा असेल असं आपल्याला डायग्रामच्या ट्रिग्नॉमेट्रीवरून किंवा त्या सिमेट्रीवरून आपल्याला समजून राहिलं. याच्यातलं काय आता समजलेलं नाही, लक्ष द्यायचं परत. हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला दोन ट्रायंगल इथे दिसून राहिले, दोन थिटा आपल्याला दिसून राहिले. समजा मी त्यातला एक पहिला ओ डी सी हा जो मोठा ट्रायंगल आहे तो जर विचारात घेतला, जो इकडे डॉटेड लाईन मधला सी डी आणि त्यानंतर एक्सटेंड केलेला जो ओ ए आहे, अशा प्रकारे पूर्ण ओ डी सी असा जर ट्रायंगल विचारात घेतला तर या ट्रायंगलमध्ये मला काय दिसते, डी ह्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून मी जर पायथागोरस थेरम अप्लाय केला तर ओ सी स्क्वेअर हा म्हणजे ओ सी म्हणजे आपली काय होईल हायपोटेनस, ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं ओ डी स्क्वेअर प्लस ए सी डी स्क्वेअर म्हणजे किंवा डी सी स्क्वेअर म्हणू आपण त्याला, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे दोन्ही व्हॅल्यू लिहिल्या. ओ डी म्हणजे काय दिसते मला ओ डी त्याच्या मधात ए येत आहे म्हणजे ओ ए प्लस ए डी झाला ते, म्हणजे ओ डी स्क्वेअर म्हणजेच काय ओ ए प्लस ए डीचा होल स्क्वेअर झाला तो, प्लस हा डी सी स्क्वेअर आहे जसं जसं लिहिला आपण. आता इथे ओ ए प्लस ए डी जो आहे त्याचा होल स्क्वेअर असल्यामुळे ए प्लस बी होल स्क्वेअर प्रमाणे याचे आपल्याला एक्सपान्शन करता येते. ते म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस ट्वाईस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर असं आहे की नाही. म्हणजे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय आहे ओ ए, म्हणून ओ ए स्क्वेअर प्लस प्लस ट्वाईस ओ ए ओ बी प्लस ट्वाईस ओ ए ओ डी प्लस ओ डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. म्हणजेच काय ट्वाईस ओ ए नंतर ती ए डी असायला पाहिजे, तर ट्वाईस ओ ए डी प्लस ए डी स्क्वेअर अशा प्रकारे आपण ते सांगू शकतो. हे झालं आपलं मधल्या किंवा पहिल्या टर्मचं एक्सपान्शन. प्लस शेवटी जे म्हटलेलं आहे आपण ते डी सी स्क्वेअर आहे, ते तसं तसं आपण लिहून घेऊ. आता आपल्याला शेवटच्या ते दोन टर्म दिसतात ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर, त्या कोणत्या ट्रायंगलमध्ये आहे बघावर आपल्याला थोडंसं हे जे संक्षिप्त याचं रूप करायचं आहे किंवा याला आपण थोडंसं ब्रीफमध्ये करण्याचा प्रयत्न करू. तर मला काय दिसते ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर हे मला डायग्राममध्ये डॉटेड लाईन ज्या काढलेल्या आहेत त्या दिसतात. त्याच्यामध्ये जर मी डी या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल जर म्हटला तर मला काय दिसेल ए सी हे त्याची डायगोनल झाली. तिथे जर मी पायथागोरस थेरम लावला तर ए सी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर असं होऊन जाणार ते. म्हणून मग ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर असं जर आपल्याला पाहायला मिळालं तर मला काय दिसते की ए सी स्क्वेअर असं मी ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअरच्या जागी लिहू शकतो. शेवटच्या दोन टर्मवरच्या इक्वेशनच्या दिसतात मला, त्या ठिकाणी मी काय लिहू शकतो मग ए सी स्क्वेअर. हे आपल्याला समजून राहिलं. आता मी ह्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन नंबर 1 मला भेटते. इक्वेशन नंबर 1 मध्ये ट्वाईस ओ ए इंटू ए डी असं मला दिसते. आता ट्वाईस ओ ए डी याप्रमाणे याच्यातल्या जर मी फक्त वेक्टरच्या स्वरूपात कोणत्या कोणत्या आहेत तर इथं मला दिसते की ओ ए म्हणजे काय आहे आपला पी वेक्टर आहे, ओ बी म्हणजे आपला क्यू वेक्टर आहे, ओ बी म्हणजेच ए सी आहे म्हणून मग ए सी म्हणजे पण क्यू असेल. त्याचप्रमाणे म्हणजे ए सी क्यू झाला आपला. वरच्या टर्ममध्ये आपल्याला दोन टर्म भेटल्या ओ ए आणि ए सी, दोन्ही काय झाला पी आणि क्यू. त्याचप्रमाणे ओ सी जो दिसते तो म्हणजे आर म्हणजे रिझल्टंट आहे, म्हणून मग लेफ्ट साईडने ओ सी स्क्वेअर लिहिलेलं त्या ठिकाणी आपण काय लिहू मग आर स्क्वेअर इज इक्वल टू. आता मी तिथं काय करतो की ओ ए स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर लिहून घेतो आणि ए सी स्क्वेअर म्हणजे क्यू स्क्वेअर लिहून घेतो. त्याचप्रमाणे ट्वाईस ओ ए डी जे आहे त्या ओ ए डीच्या जागेवर मला काय लिहिता येईल ते राईट साईडला लिहिलेलं आहे. एक छोटा ट्रायंगल विचारात घेतला ए डी सी नावाचा, परत जसा आपण वर विचारात घेतला होता इथे आपण पायथागोरस थेरम लावला होता. सिमिलरली आता आपण त्या ठिकाणी ए डीची व्हॅल्यू मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय करू की कॉस ऑफ थिटा घेऊ, कारण की ए डी साईड जी आहे ती थिटाची ॲडजस्टंट साईड आहे आणि ॲडजस्टंट साईड मिळवण्यासाठी कॉस वापरावा लागतो. समोरासमोरची म्हणजे अपोजिट साईड मिळवण्यासाठी साईन वापरावा लागतो. आपल्याला ए डीची व्हॅल्यू मिळवायची आहे, लक्षात ठेवायचं वरच्या इक्वेशननुसार. म्हणून मग मी काय वापरतो
तर ॲडजस्टंट साईडसाठी थिटाचा कॉस घेतो. म्हणून कॉस ऑफ थिटा म्हटलं तर ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे AD अपॉन AC असं आपल्याला मिळालं. AD अपॉन AC मिळाल्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू, त्यामुळे मग मला AD इज इक्वल टू काय लिहिता येईल, कॉस थिटा इंटू AC किंवा AC कॉस थिटा. आणि AC म्हणजे काय आहे, Q, म्हणून मग Q कॉस थिटा. म्हणजे मला ADच्या जागेवर Q कॉस थिटा असं लिहिता येते. मग ते जर मी खाली लिहिलं तर मला बाजूची टर्म तशी मिळते. म्हणजेच काय, ट्वाईस P इंटू AD होता तो, तर AD म्हणजे Q कॉस थिटा. लक्षात आलं आपल्या. ट्वाईस P म्हणजे काय बरं, कारण की OA म्हणजे P आहे, म्हणून मग प्लस 2 इंटू OA म्हणजे P, आणि P नंतर काय आहे मग AD म्हणजे काय आहे मग आपलं आता मिळवलेलं Q कॉस थिटा. लक्षात आलं सगळ्यांच्या. बरोबर आहे. इथपर्यंत परत एक वेळा पाहून घ्यायचं. आणि खाली फक्त आरचा काय काढलेला आहे, आरचा स्क्वेअर रूट काढून आपल्याला आर स्क्वेअर वरून आर मिळतो आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टर जो आहे त्याचा मॅग्नेट्यूड आपल्याला याप्रमाणे मिळते. लक्षात आलं. नाव फ्रॉम डायग्राम, याच्या आधी आपण जे इक्वेशन पाहिलेलं आहे ते इक्वेशन म्हणजे आपण आर जो रिझल्टंट होता त्या रिझल्टंटचं मॅग्नेट्यूड काढलेलं आहे. मॅग्नेट्यूड म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू. ते आपल्याला अंडर रूट P² प्लस Q स्क्वेअर प्लस ट्वाईस PQ कॉस थिटा याच्यावरून आपल्याला मिळते. आपल्याला 3 गोष्टीची गरज आहे, P, Q आणि थिटा. P म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ P झालं, त्याच्यावरती ॲरो दिसत नाही आपल्याला. Q म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ Q झालं, म्हणजे Q किती सेंटीमीटरचा आहे, P किती सेंटीमीटरचा आहे. आणि P आणि Q मध्ये किती प्रमाणात अँगल आहे त्याला आपण थिटा असं म्हणतो. त्याचा कॉस आपल्याला मिळतो आणि P आणि Qचं मल्टिप्लिकेशन तिसऱ्या टर्ममध्ये मिळते. अशा प्रकारे जर आपण काढलं तर आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट काढून आर मिळतो, म्हणजे रिझल्टंट मिळतो आपल्याला. रिझल्टंट वेक्टर जो आहे तो मिळतो आर. आता रिझल्टंट वेक्टर जो आहे तो आपल्याला लॉ पॅरलेलोग्रामनुसार मिळाला, परंतु रिझल्टंट वेक्टर आर हा भेटल्यावर तो कोणत्या डायरेक्शननी असेल, तर सध्या तरी आपल्याला असं दिसून राहिलं की A आणि B मधला अँगल जो आहे तोच फक्त थिटा आपल्याला दिसून राहिला, किंवा त्याच्यानुसार आपण रिझल्टंट आर काढू शकून राहिलो. परंतु आर कोणत्या डायरेक्शनला आहे हे आपण पाहिलेलं नाही. हे आपण P आणि Q किती प्रमाणात, दोन्ही डायरेक्शननी किती प्रमाणात आहे त्यावरून त्या आरची डायरेक्शन जी आहे ती ठरत असते. जसं आता डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आर जो आहे तो म्हणजे OC आहे. समजा आरनी OA सोबत कोणत्या तरी एका वेक्टरसोबत केलेला अँगल आपण विचारात घेऊ. समजा OA सोबत केलेला अँगल जो आहे तो जर अल्फा असेल, समजा OA सोबत केलेला अँगल जर अल्फा असेल, तर आपण असं म्हणू की OA सोबत अल्फा एवढ्या काहीतरी पर्टिक्युलर अँगलनी जो वेक्टर आहे तो म्हणजे रिझल्टंट आहे. आणि त्याची लांबी किती आहे, तर ते याच्या आधीच्या इक्वेशनवरून म्हणजे अंडर रूट P² प्लस Q स्क्वेअर प्लस ट्वाईस PQ कॉस थिटा याच्यावरून मिळते. म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ आर आपल्याला त्याच्यावरून मिळते. आणि डायरेक्शन ऑफ आर जर आपल्याला काढायचा असेल तर याचा अर्थ आपल्याला तो अँगल काढावा लागेल अल्फा, की जेवढ्या प्रमाणात तो OA पासून इन्क्लाइंड आहे असं आपण त्याला म्हणू. म्हणजे OA पासून तर अल्फा एवढ्या अँगलमध्ये जो कोणता वेक्टर गेलेला आहे ज्याची लांबी अंडर रूट P² प्लस Q स्क्वेअर प्लस ट्वाईस PQ कॉस थिटा एवढी आहे, तो वेक्टर त्या डायरेक्शनने असणारा वेक्टर असं म्हणू आपण. तो झाला आपला रिझल्टंट वेक्टर आर. म्हणजे आपल्याला अल्फा जो अँगल आहे तो आपल्याला रिझल्टंट वेक्टर आरची डायरेक्शन देतो. आपण इमॅजिन करू की अल्फा जास्त जर केला तर आर जो आहे तो आपल्याला वेगळा मिळतो, अल्फा कमी केला तर आर आपल्याला कमी मिळतो. म्हणजे आर आपल्याला कमी केलेला अल्फासाठी वेगळी डायरेक्शनला मिळते. म्हणजे डायरेक्शन ऑफ आर कुठे ठरते, डायरेक्शन ऑफ आर हे फक्त अल्फावरून ठरते असं आपल्याला समजून राहिलं. किंवा मग आपण दुसरा अँगलही विचारात घेऊ शकतो जो OB सोबत केलेला आहे तो. तर आपण एकच अँगल विचारात घेतो म्हणजे अल्फा. लक्षात आलं. आता आपण आता डायरेक्शन समजली आपल्याला, म्हणजे आपल्याला अल्फा काढणे आहे. आता अल्फा काढणे म्हणजे काय, अल्फा काढणे म्हणजे आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. अल्फाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला परत जो मोठा ट्रायंगल आहे, जो जिथं राईट अँगल ट्रायंगल मधात मला मिळून आला तो म्हणजे एक्सटेंडेड OAला D पर्यंत भेटल्यानंतर, आणि वर आपल्याला जो मिळाला तो C पासून D पर्यंत CD साईड मिळाली. तर D जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्या ठिकाणी जर मी विचार केला तर मला असं दिसते की त्या राईट अँगल ट्रायंगलची समोरची साईड जी आहे ती म्हणजे हायपोटेनस म्हणजे OC आहे.
किंवा जर मी आता अल्फा अँगल जर विचारात घेतला तर अल्फाची ॲडजस्टंट साईड जी आहे ती ओडी आहे पूर्ण साईड पाहिली तर. त्याचप्रमाणे अल्फाची समोरची जे साईड आहे राईट अँगल ट्रायंगलच्या समोरची जी साईड आहे ते म्हणजे काय झाली तर ती झाली हायपोटेनस. परंतु ॲडजस्टंट साईड कोणती झाली ओडी आणि समोरची साईड झाली सी डी. मला अल्फा काढण्यासाठी ओडी आणि सी डी किंवा ओ सी तरी माहीत असायला पाहिजे. म्हणजे मी रिझल्टंट आर काढण्यासाठी म्हणजे ओ सी काढण्यासाठी जर पाहिलं तर ओडी आणि डी सी ह्या दोन माहीत असायला पाहिजे. म्हणून मी असं करतो की ओडी आणि डी सी ह्या दोन्ही ज्या आहे नक्कीच डी सी आपल्याला माहीत होऊ शकते, छोट्या ट्रायंगलवरून ते आपल्याला माहीत होऊ शकते. ओडी आपण याच्या आधी काढलेली आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला ओडी आणि डी सी ह्या दोन्ही साईड्स काढून नंतर ओ सी काढता येईल. एक तर आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो, मग पुन्हा आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल. त्यापेक्षा आपण आपल्याजवळ अँगल आला पाहिजे कोणत्या तरी प्रमाणात. म्हणून आपण एक काम करू की आपण ट्रिग्नॉमेट्रीचे लॉ अप्लाय करू. समजा मी साईन अल्फा जर घेतला असता तर मला अपॉन हायपोटेनस आलं असतं, म्हणजे अपोजिट साईड म्हणजे सी डी आलं असतं पण अपॉन हायपोटेनस आलं असतं. पुन्हा तीच गोष्ट आली की आपल्याला हायपोटेनस म्हणजे आर जे आहे ते काढणं आहे, पण आपल्याला आरच काढायचं आहे तर आरची व्हॅल्यू आपण टाकू कशी. म्हणून अपॉन हायपोटेनस असणारा कोणतेही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चालणार नाही, बरोबर आहे की नाही. अपॉन हायपोटेनसची साईड असणारा कोणताही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चालणार नाही, म्हणजे साईन आणि कॉस चालणार नाही. तर मग टॅन जर मी घेतला तर काय होऊ शकते तर अपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड होऊ शकते. म्हणून मग मला या दोन साईड्स माहीत असतात म्हणून मी ते अप्लाय करू शकतो. मग ते झालं टॅन अल्फा इज इक्वल टू डी सी किंवा सी डी अपॉन ओ डी एक्सटेंडेड जो आहे तो. ओडी म्हणजे ओ ए प्लस ओडी, ओ ए प्लस ए डी दिसते खाली तुम्हाला. या ओ ए प्लस ए डीमध्ये ओ ए म्हणजे पी माहिती आहे मला आणि ए डी म्हणजे जे मागे आपण काढलेलं आहे ते म्हणजे क्यू कॉस थिटा आहे, बरोबर आहे की. आता मला फक्त वरचा डी सी काढायचा आहे. खाली एकदम बघा फ्रॉम फिगर आपल्याला दिसते की साईन थिटा जर मी काढला तर डी सी अपॉन ए सी जो छोटा ट्रायंगल आपल्याला मिळालेला आहे थिटा ज्या ठिकाणी दिसते मला, या मोठ्या ट्रायंगलमधला जो छोटा ट्रायंगल थिटा दिसतो म्हणजेच आपल्याला ए डी सी ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये जर मी पाहिलं तर या थिटाच्या समोरची साईड म्हणजे सी डी आहे किंवा डी सी आहे, समोरची साईड म्हणजे अपोजिट साईड. अपोजिट साईडसाठी आपल्याला साईन काढावा लागतो. म्हणून आपण काय काढू साईन ऑफ थिटा. लक्षात ठेवा आपण काय काढत आहे आणि का काढत आहे. नुसतं आपण डेरिव्हेशन घेत आहोत म्हणून पाठांतर करण्यापेक्षा ते डेरिव्हेशनमध्ये टॅनच का घेतलं साईनच का घेत आहोत त्याकडे लक्ष द्या, म्हणजे ते चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यास मदत होईल. साईन ऑफ थिटा घेतला तेव्हा मला मिळाला डी सी अपॉन ए सी, त्यामुळे मला डी सी मिळतो ए सी साईन थिटा. आणि मला असं वाटते ए सी हे पॅरलल टू ओ बी आहे आणि इक्वल टू पण ओ बी आहे म्हणून ते पण क्यू आहे, म्हणजे झाला तो क्यू साईन थिटा. म्हणजे मला डी सी मिळाला क्यू साईन थिटा. सिमिलरली मला अपॉनमध्ये जो ओ ए आणि ए डी आहे त्यातला ओ ए म्हणजे पी माहीत आहे आणि ए डी म्हणजे काय आहे तर ए सी कॉस थिटा आहे, आपण याच्या आधी पाहिलेलं आहे ते. किंवा पुन्हा याच्यामध्ये पण आपण कॉस थिटा काढू शकतो. तर मला ते कॉस थिटा इज इक्वल टू ए डी अपॉन ए सी मिळेल. त्याप्रमाणे ए डी इज इक्वल टू ए सी कॉस थिटा झालं. या डायग्रामवरून आपल्याला काढता येते किंवा याच्या आधी आपण जे मॅग्नेट्यूड घेतलं त्यानुसार सुद्धा आपल्याला ते पाहता येईल. त्यानुसार मला काय मिळालं मग ए सी कॉस थिटा. ए सी कॉस थिटा म्हणजे क्यू कॉस थिटा. आता दोन्ही व्हॅल्यू मिळाला, डी सी म्हणजे क्यू साईन थिटा आणि ए डी म्हणजे क्यू कॉस थिटा. आणि आपल्याला ओ ए म्हणजे पी आहेच आपल्याला माहीत, तिन्ही व्हॅल्यू आपण वर टाकून देऊ. तर मला असं मिळेल टॅन थिटा इज इक्वल टू वर जे टाकलं डी सीच्या ठिकाणी क्यू साईन थिटा अपॉन ओ ए म्हणजे पी आणि ए डी म्हणजे क्यू कॉस थिटा. आता याच्यामध्ये थिटा आणि पी आणि क्यू एवढ्या जर गोष्टी माहीत असेल तर मला टॅन ऑफ द अँगल अल्फा निघू शकतो. अशाच प्रमाणे मला अल्फा अँगल निघू शकतो. टॅन ऑफ इनवर्स जर मी घेतलं या सगळ्या टर्मचं तर मला अल्फा अँगल मिळतो. आणि अल्फा अँगलवरून मला हे ठरते की आर जो आहे तो किती इन्क्लाइंड असला पाहिजे कोणापासून तर बेस या या पॅरलोग्रामचा म्हणजेच ओ ए पासून. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ओ ए पासून किती अँगलवर आपला रिझल्टंट आहे त्यानुसार त्याची डायरेक्शन ठरते. बघा अँगल बदललं तर डायरेक्शन सुद्धा बदलेल. तर हे लक्षात घ्या. आणि इथपर्यंत आपल्याला प्रिपेअर करायचा लॉ ऑफ पॅरलोग्राम परीक्षेमध्ये विचारला गेला तर इथपर्यंत आपल्याला लिहायचा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे.